जे कुणीच कधी गायलं नाहीये, कोणी असा विचारच केला नसेल. खूप युनिक, खूप वेगळं असं मैत्रीवरचं गाणं तुम्ही कधी यापूर्वी 40-45 वर्षात कधी ऐकलंच नसेल. इतकं युनिक, इतकं जबरदस्त गाणं की जे सर्व मराठी जनांना, महाराष्ट्राला किंबहुना देशाला सुद्धा अचंबित करेल की हे मैत्रीवरचं गाणं होतं कुठे सुरू. नमस्कार, मी मधुरा शिधळे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. लवकरच डंका वाजवायला एक नवाखोरा मूवी आपल्या भेटीला येतोय, ज्याचं नाव आहे डंका हरिनामाचा. आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर या सगळ्या सिनेमाची पूर्ण टीम आहे. हाय, कसे आहात? सगळ्यांचे आहात. मला असं वाटतं की मी बूम तुमच्याकडे देते, तुम्ही बोला, मी इथून प्रश्न विचारते तुम्हाला. बरं, आत्तापर्यंत खूप मग मी तुझ्याकडे शेवटी देईन तू. बरं, आत्तापर्यंत अनेक इंटरव्ह्यूज झालेत, अनेक गप्पा मुलाखती झाल्या असतील, तर आता आपण जरा काहीतरी वेगळं बोलूया. तुम्ही कदाचित तेच बोलून थोडेसे कंटाळला असाल. मला जरा पडद्यावर काय काय घडणार आहे हे तर मला अंदाज आला, पण मला जरा आता पडद्यामागची पण धमाल ऐकायची तुमच्याकडून. त्यामुळे सगळ्यात आधी कॅप्टन ऑफ द शिप आपण म्हणतो, सर मला जरा सांगा, कोणाला सांभाळणं जास्त कठीण होतं, कोणी सगळ्यात जास्त दंगा घातलाय सेटवर? नाही मी नाही, ॲक्च्युली सगळे मित्रच आहोत आणि सगळ्यांनी मजा केली ड्युरिंग द शूट. आणि सगळ्यांना माहिती आहे की ह्याला काय पाहिजे असतं, हा कुठल्या कॅटेगरीचा आहे, की ह्याला हे आवडतं, ते आवडतं, ते आवडतं. त्या अकॉर्डिंगली मी म्हणजे नशिबान समजतो स्वतःला की सगळ्या जणांनी त्या अकॉर्डिंगली हेल्प केली. आणि तसंच सपोर्टिव्ह ओव्हरऑल सगळीकडूनच एकदम मस्त छान सपोर्ट होता. म्हणजे प्रोडक्शनचाही सपोर्ट झाला, आर्टिस्टचाही सपोर्ट झाला, माझी टीम जी होती पूर्ण त्यांचाही सपोर्ट छान होता. त्याच्यामुळे असं ते सगळं आज दिसतं आहे जे काही दिसतं आहे. सो रविदादांनी जे काही जो विजन समजून घेतलं पूर्ण, आणि त्या अकॉर्डिंगली आम्ही सगळं पुढं चालवलं. सो ते आज कुठेतरी दिसतं आहे की प्रयत्न लागले आहेत कुठेतरी. सो ते दिसतील आता 19 जुलैला सगळ्यांना. आणि ट्रेलर बघून तर मला फार भारी वाटलं. म्हणजे लिटरली काटायत होता बघताना, इतकं छान, आणि गाणी पण इतकी सुंदर आहेत की ती वाजणार आहेत ह्यावेळेस खरंच. त्याच्यामुळे फार भारी वाटलं. बरं, सगळेजण तुम्ही इतकी छान मजा करताय, म्हणजे ऑनस्क्रीन तर दिसणारच आहे, पण ऑफस्क्रीन पण मी मगाशी बघत होते, इतकी धमाल करताय तुम्ही. आणि आता शूट एवढं एकत्र केलंय तर एकमेकांना चांगलंच ओळखलं असेल एकमेकांनी. मला प्रत्येकाने जर का एकमेकांचा एक काहीतरी एक असतं ना आपलं, की हा म्हटलं की ह्याचा हा डायलॉग असणारच, हा हे बोलतोच, किंवा ही त्याची सवय आहेच, तर हे मला प्रत्येकाने कोणा ना कोणाबद्दल तरी ते मला एक छोटा ॲक्ट करून दाखवायचं की रसिका असंच बोलते, म्हणजे त्या स्टाईलमध्ये बोलून दाखवायचं. किंवा काहीतरी वेगळी एक्सप्रेशन्स देऊन, जर काय एखादा तुमच्यापैकी कोणी असं काही बोलत असेल स्पेसिफिक, तर ते श्रेयस द किंग जेडी. बरोबर आहे. अरे करते ना दादा, काय को टेन्शन लेते, माई हूं ना दादा, करते ना. कट. आणखी एक बाप्पा. किरण काय बोलतो? घाबरला तो. नाही, घाबरलं नाही मला. अभि दादा काय सारखं काय बोल, काहीच नाही. तकिया कलाम थोडी विठ्ठला, अजून काय म्हणायचं? विठ्ठला. खूप चांगलं तुझ्या कॅरेक्टर बद्दल आणि सगळं. इतकं यांनी सांगितलं की मी भारावून गेले, त्यामुळे मी कटाप आहे. मी काय सांगू, मला असं झालंय आता. एक कधी करतच नाही, आपल्याकडे व्हरायटी असते. आमचे खूप सिनियर ॲक्शन डिरेक्टर आहेत या सिनेमाचे. अनेक सिनेमांना त्यांनी ॲक्शन डिझाईन केली आहे. त्याचा एक रिहर्सलचा दिवस होता आणि रसिका हे आपल्याला हे केलं पाहिजे, आपण रिहर्सल केली पाहिजे, कारण मी तर पहिल्यांदाच करते, मला काही माहिती नाही काय तर केलं. हो
किरण्या पण म्हणणार किरण्या पण एकदम जेन्युनली हो गेलं पाहिजे कारण काय आपण काय लागलं बिगलं कळ काय हत्यार आहे काय काय नाही आहे कळलं पाहिजे मी पण हो जायला पाहिजे कारण काय ॲक्शन छान झाली तर मजा येईल सगळं 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 बोलणं झालं नाही आणि पम्मापाजींना ते जमते पम्मापाजींना जमेल आणि पम्मापाजी असतील तर ते कसं आपल्याकडनं करून घेतील पम्मापाजी असतील तर ते सॉलिड आणि एकदम व्यवस्थित करतील पम्मापाजी या सगळ्यात अनिकेत असा होता अरे कोण पम्मापाजी त्याला माहितीच नव्हतं हे आपल्या ऍक्शन डिरेक्टर आहेत त्याला माहितीच आम्ही एकमेकांना जेव्हा पण भेटतो तेव्हा हे बोलतोच अरे कोण पम्मा पाजी कट का अगं मी सांगू का एकतर बेसिकली मला याने हे असं माऊलीचं कारण माझे सगळे किडे होते ते सगळे असे त्यामुळे तिकडे जाऊन मला आपलं माऊली एवढंच सात्विक हा इथे चान्स म्हणजे त्यामुळे तसं काही करता नाही आलं पण ठीक आहे नेक्स्ट पुढचं हो आम्ही सगळी कसर भरून काढली होती आम्ही त्या ह्याच्यामध्ये पण ते करू जस्ट पण आता आणि ह्या लोकांबरोबर ना मला एकट्याचे सीन्स खूप होते ग त्यामुळे तसं काही माऊली असल्यामुळे गोव्यात मला नेलं नाही या लोकांनी नाही तर माऊली गोव्यात अशी धावली असती ना हा माऊली गोव्यामध्ये अशी धावली असती माऊली मला सांगा जर का तुम्ही सगळेजण जर का एखादा प्रॉडक्ट असतात तर त्याची टॅगलाईन काय ठेवली असते काहीतरी गमतीशीर स्वतःबद्दल दुसऱ्यांबद्दल पण तुम्ही सांगू शकता स्वतःबद्दल सांगायचं तर स्वतःबद्दल सांगा मी तर डॉलरी टॅग मध्ये जगतो श्रेयस द किंग जेडी त्याच्यामुळे माझं झालंय याच घ्या आता टॅग मध्ये जगतो मी नंतर सांगू मला पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे अरे नाही रे कशावरही उपायकारक कैलास जीवन कॅरेक्टरची म्हणून आपली सफेदी की चमकार ज्यादा सफेद शुभ्रतेची गॅरंटी या माऊलीकडे महंगी सुंदर टिकाऊ नॉट सस्ती किरण बाकी हा मी विचार करतो बाहेर टाकले अपना सपना मनी मनी क्या बात है मजा मजा महेश जाधव वा 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 मी सांगेन प्रेम ओनली लव मग म्हणजे कारण कॅरेक्टर पण तसं टॅगलाईन पाहिजे स्वतःबद्दलची मजा हा म्हणाला की मी तो महेश जाधव या अर्थाने मजा म्हणा अक्स AKS अक्स हे म्हणू शकतो मला तुझ्याबद्दल ना ये शब्द मेरे डिक्शनरी में नहीं है मला आवडले नाही कशाला टेन्शन मगाशी तुम्ही काहीतरी गाणं म्हणत होतात मी एक गाणं ऐकलंय मगाशी तुम्ही जे म्हणत होतात ते हो तुम्ही सगळे तुम्ही सगळे जे मी ऐकलं पण
आज तुम्ही सगळेजण इथे छान एकत्र नाही, मी तुला ते गाणं नाही गायला सांगणार आहे, पण इथे सगळेजण छान जमलायत आणि इतकी छान तुमच्या सगळ्यांची मैत्री आहे, बॉन्डिंग आहे. त्या मैत्रीसाठी जर का सगळ्यांनी मिळून एक छान गाणं गायचं असेल तर कोणतं गाणं गायचं? आमच्या वतीने मैत्री दुश्मन दुश्मन मेरा असं. आमच्या सगळ्यांचं रिप्रेझेंट करून रसिका गाईल, कारण ती गायनामध्ये विशाल भारद्वाज आहे. मग काय असतो विशारद आहे. सॉरी. विशाल भारद्वाज कुठले असलं तरी चांगलंच आहे. विशाल भारद्वाज असलं तरी चांगलं चांगलंच आहे. मैत्रीवरचं एक आगळं वेगळं असं गाणं. जे कुणीच कधी गायलं नाहीये, कोणी असा विचारच केला नसेल. खूप युनिक, खूप वेगळं असं मैत्रीवरचं गाणं तुम्ही कधी यापूर्वी 40-45 वर्षात कधी ऐकलंच नसेल. इतकं युनिक, इतकं जबरदस्त गाणं की जे सर्व मराठी जनांना, महाराष्ट्राला किंबहुना देशाला सुद्धा अचंबित करेल की हे मैत्रीवरचं गाणं होतं कुठे सुरू. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तुम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. सबला अतिशय युनिक आणि अतिशय वेगळं असं गाणं गायलंय. फार भारी वाटलं गप्पा मारून. म्हटलं जरा तुम्ही जरा तेच बोलून किंवा कदाचित काही प्रश्न रिपीट पण विचारले गेले असतील, सो जरा काहीतरी वेगळं करूयात. चित्रपट आम्ही जेव्हा बघू त्यावेळेला आम्हाला कळणारच आहे की त्याच्यात काय काय असणार. त्याच्यामुळे मला वाटतं ते आधी बोलण्यापेक्षा बघण्यात जास्त मजा आहे. पण आता जाता जाता एक सगळ्यांना अपील करायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे तुमच्यासाठी हा सिनेमा किती महत्त्वाचा आहे आणि तो प्रेक्षकांनी का पाहायला हवा हे जर का एका वाक्यात सांगायचं असेल तर काय सांगाल सगळ्यांनी? सगळ्यांनी वेगवेगळं सांगायचं. मी सगळ्यांच्या वतीने मीच सांगतो की हा सिनेमा का बघावा. जे मला असं वाटतं पर्सनली की एकतर सगळेच मेहनत घेतात, तशीच आम्ही खूप मेहनत घेतली आहे. खूप वेगळा प्रयत्न आहे आणि सिनेमा हा एक प्रकार असा असतो की तो एक्सपिरियन्स करावा लागतो. सो तो सिनेमा थिएटरमध्ये जाऊन एक्सपिरियन्स तुम्हाला त्याचा भेटेल आणि मी गॅरंटी देतो की तुमचे पैसे वसूल होतील. थँक्यू सो मच. हा, कोणाला बोलायचंय का? नाही म्हणाला तो तोंडा. तुम्ही बोलत अरे पण मी बोललोय प्रत्येकाला खूप हो ऍक्च्युली काय प्रश्न काय होता काय युनिक एलिमेंट आहे, यूएसपी काय आहे, हो काय वेगळं आहे हे बोलतो ट्रेलर आउट झालाय, महत्वाचं ट्रेलर बघा आणि रिलीज डेट. नमस्कार. आजच आमचा चित्रपट डंका हरिनामाचा याचा ट्रेलर आज आउट झालेला आहे. तुम्ही ट्रेलर बघून आणि याच्या आधी गाणे रिलीज झालेले आहेत, 2 गाणे रिलीज झाले, टीजर आउट झालेला आहे. 19 जुलैला आपला चित्रपट प्रदर्शित होतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर यात वेगळं काय आहे हे बघण्यासाठी तुम्ही हा चित्रपट बघावा. 19 जुलै संपूर्ण महाराष्ट्रात डंका हरिनामाचा. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.